अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा पहिला वर्धापन दिन साजरा होतोय। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे अभिनंदन केले। राम मंदिरामुळे विकसित भारताचा संकल्प पूर्ण होण्यास मदत होईल असे ते म्हणाले। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी हे रामलल्लाची महाआरती करणार आहेत। राम मंदिराला विदेशी फुलांनी सजवण्यात आले आहे। अयोध्येचे तापमान हे 4 अंश आहे। कडाक्याच्या थंडीत दिल्ली, हिमाचल सह 10 राज्यातून लोक रामलल्लाच्या दर्शनासाठी आले। आज 2 लाख भाविक हे रामलल्लाचे दर्शन घेतील। मंदिर ट्रस्टने अंगठतिळा येथे जर्मन हँगर तंबू लावले। 5000 पाहुणे येतील, त्यापैकी 110 हे व्हीआयपी पाहुणे असतील। या ठिकाणी रामकथा संपन्न होणार आहे। 11 ते 13 जानेवारी दरम्यान उत्सव होणार आहे। या 3 दिवसात व्हीआयपी दर्शन होणार नाही। सकाळी 6:30 ते रात्री 9:30 पर्यंत सामान्य दर्शन सुरू राहील।